कुठं ना कुठं या तुमच्या चालू काळामध्ये तुमच्याकडून असे कोणते सामाजिक कार्य झालेले आहेत का जे की तुम्ही जनतेसमोर ठेवणार आहात? शाळेची जी सध्याची जी परिस्थिती आहे, जर तुम्ही निवडून आलात तर जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही असे तुमच्याकडून काय कार्य होतील जे की जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढेल आणि ज्या पद्धतीमध्ये जिल्हा परिषद शाळेची शिक्षण व्यवस्था सुधारवण्याचे काम तुमच्याकडून काय होतील? कुठं ना कुठे जनतेसमोर जे आश्वासन तुम्ही ठेवत आहात, निवडून आल्यानंतर त्या आश्वासनावरती काम होणार की फक्त ते आश्वासन दिलं जातं? कुठं ना कुठं ज्या पद्धतीने जे नशा वाढत जात आहे गावोगावी, जसं दारू व्यवस्थेला घेऊन, तर त्याला घेऊन तुमचं काय सुधारेल आणि तुमची काय टिप्पणी राहील तिथे? मैं ताजुद्दीन पठान और आप देख रहे हो आवाज तुमचा साथ आमची। आज अपने साथ जुड़े हैं माधव साहब, जो कि आने वाले जिला परिषद इलेक्शन को लेके और पंचायत समिति के चुनाव को लेके हम उनसे सीधी बातचीत करने वाले। तो आप देखते रहिए और बने रहिए आवाज तुमचा साथ आमची। साहेब, यावेळेस तुम्ही चुनाव मैदानमध्ये उतरलेले आहात, तर जनतेसमोर तुम्ही कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही जनतेशी वोटची अपील करणार आहात आणि तुम्ही निवडून आल्यानंतर असे कोणती कामे असतील ज्याला तुम्ही 3 महिन्यामध्ये फर्स्ट प्राविष्यावर करणार आहात? मी 21 तारखेला फॉर्म भरल्यानंतर अक्षरशः या ठिकाणी माझा जो पंचायत गण अतनूर हा मतदारसंघ आहे, मी पायी या ठिकाणी प्रत्येक वाडी तांड्या वस्त्यावर गेलो तर मला असं निदर्शनास आणून या ठिकाणी आलं की तो फकरू तांडा तिथं अक्षरशः आज अस्ताव्यस्त रोड या ठिकाणी आहेत। त्यानंतर मी या ठिकाणी जो वाघमारी तांडा आहे तिथं आजही त्या तांड्याला रस्ता नाही आणि ही दयनीय अवस्था मी आणि अतनूर तांडा असे जे 2-3 तांडे माझ्या मतदारसंघात आहेत ते प्रकर्षानं मी सभागृहात गेल्यानंतर अगोदर ते आणा, कारण या ठिकाणी शासनाच्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून मी अगोदर गाव तिथे रस्ता ही प्रमुख भूमिका आणि गाव तिथे पाणी ही प्रमुख समस्या या ठिकाणी प्राधान्याने सोडवण्याचं या ठिकाणी काम करेन। पण कुठं ना कुठं या तुमच्या चालू काळामध्ये तुमच्याकडून असे कोणते सामाजिक कार्य झालेले आहेत का जे की तुम्ही जनतेसमोर ठेवणार आहात? आत्तापर्यंत या ठिकाणी खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक माणूस हा राजकारणात उतरतो, पण समाजाला मात्र या ठिकाणी विसरून जातो आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी आत्तापर्यंत 100% या ठिकाणी समाजकारणच करत आलेला आहे। समाजाच्या कुठल्याही सुखदुःखामध्ये मी सहभागी झालेला आहे आणि हे मी या प्रकर्षाने मला माननीय महाराष्ट्राचे वैद्यकीय मंत्री माननीय नामदार अमित भैया देशमुख साहेब, आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, धीरज भैया देशमुख साहेब, माननीय खासदार आदरणीय डॉक्टर काळगे साहेब, आमच्या जळकोट तालुक्याचे सन्माननीय तालुका अध्यक्ष मारुतीरावजी पांडे साहेब, युवकचे अध्यक्ष आदरणीय धनराजी पाटील साहेब आणि सर्व काँग्रेसच्या आदरणीय आमचे कैलाजी सोमेशे साहेब असतील, गोविंदरावजी कोकणे साहेब यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी आमच्या काँग्रेसच्या नेत्या जिल्हाध्यक्षा शिलाताई पाटील, आशिषजी पाटील या मातब्बर काँग्रेसच्या माध्यमातून मला हे जे या ठिकाणी पक्षाने जी मला जबाबदारी दिलेली आहे, निश्चितच मी या ठिकाणी पक्षाचं आणि माझ्या कार्यकर्त्यांचं मानहानी होणार नाही असं कार्य माझ्या हातून या ठिकाणी निश्चितपणे करेन। पण साहेब, कुठं ना कुठं चालू काळामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विकासाची जर परिभाषा जर विरोधकांनी ज्या पद्धतीने बदलून ठेवलेली आहे, जर विकासाची परिभाषा जर तुम्हाला विचार तुम्ही काय सांगणार विकासाच्या परिभाषेला घेऊन? विकासाच्या परिभाषेमध्ये आजचं राजकारण हे अतिशय गढूळ झालेलं आहे, कारण मी एक वेल क्वालिफाईड, माझं 4 विषयात MA आहे, DSM आहे, MAd आहे, म्हणजे मी MA MAd DSM असा एकमेव मला वाटतं माझ्या पंचायत समिती गणामध्ये आणि जिल्हा परिषद गणामध्ये जिल्हा परिषद गुत्ती घोणशी गट आणि पंचायत समितीमध्ये सगळ्यात जास्त क्वालिफाईड असलेला एकमेव उमेदवार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सामाजिक कुठलाही जातपात विरहित माझ्या अंतकरणातून सांगतो की सर्व धर्म समभाव, भारत माझा एकच गाव या न्यायाने निश्चितपणे मी पुढील काळामध्ये या ठिकाणी काम करेन। पण कुठं ना कुठं जिल्हा परिषद शाळेची जी सध्याची जी परिस्थिती आहे, जर तुम्ही निवडून आलात तर जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही असे तुमच्याकडून काय कार्य होतील जे की जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढेल आणि ज्या पद्धतीमध्ये जिल्हा परिषद शाळेची शिक्षण व्यवस्था सुधारवण्याचे काम तुमच्याकडून काय होतील? सर, तुम्ही खरंच तुमचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। माझ्या हृदयाला तुम्ही भेटणारा प्रश्न या ठिकाणी विचारला, कारण आजची शिक्षण व्यवस्था ही भांडवलदारी शिक्षण व्यवस्था झालेली आहे। कारण गोरगरिबाची मुलं ही
खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद म्हटलं की आपल्याकडे फक्त त्याची मानसिक जी दृष्टी आहे ती बदलली पाहिजे. कारण जिल्हा परिषदेमध्ये जे माझे गुरुजन या ठिकाणी अध्यापनाचं काम करतात त्यांच्याकडे पाहिलं, दूरदृष्टीनं पाहिलं तर ती प्रत्येक गुरुवर्य हा 80 ते 85% गुण घेऊन या ठिकाणी यश संपादन केलेलं असतं. पण जिल्हा परिषद म्हणलं की आपला जो भावना आहे ती दूषित झालेली आहे. कारण खऱ्या अर्थानं समीक्षेच्या माध्यमातून पाहिलं तर ही विद्वान मंडळी या ठिकाणी त्या जिल्हा परिषदेमध्ये असतात. आणि मला जर उद्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझं शिक्षण या ठिकाणी सगळ्यात जास्त आलेलं आहे म्हणून निश्चित मला शिक्षण सभापती या ठिकाणी पद देवो न देवो पण मी प्राधान्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी मी या ठिकाणी प्रकर्षानं त्या जिल्हा परिषदा शाळा बंद पडणार नाहीत आणि जास्तीत जास्त. कारण ग्रामीण भागामध्ये आपण जिल्हा परिषद पाहिलं तर महाराष्ट्राचे माननीय नेते आबा पाटील साहेब यांच्याकडे पाहिलं तर ते जिल्हा परिषदमधून महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदापर्यंत गेलेले आहेत. हे मी प्रकर्षानं बरीच मान्यवर या ठिकाणी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद ही आमची मातृभूमीमधली आणि आमची जननी आहे. आणि म्हणून विशेष करून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पटसंख्या नव्हे तर तिथला शैक्षणिक विकास वाढवण्यासाठी मी प्रकर्षानं प्रयत्न करेन. पण कुठे ना कुठे जनतेसमोर जे आश्वासन तुम्ही ठेवतात, निवडून आल्यानंतर त्या आश्वासनावरती काम होणार की फक्त ते आश्वासन दिलं जातं? मी स्वतःच तळागाळातला या ठिकाणी कार्यकर्ता आहे. मी स्वतः चटके भोगून माझं MA ML DSM पर्यंत शिक्षण झालेलं आहे. तर मी अक्षरशः 3-3 मजली रेती आणि विटा वाहिलेला व्यक्ती आहे. याची जाणीव मला आहे. 20 रुपयासाठी मी मिलमध्ये काम केलेलं आहे. हे आश्वासन नाही तर मी ते करून दाखवणार. करून दाखवल्यास बघत मी राहणार नाही. मी जसं मला मतदान करण्यासाठी या ठिकाणी मी फिंगरी बांधले तसंच पुन्हा निवडून आल्यानंतर मी अस्वस्थ बसणार नाही. तर जनतेच्या पूर्ण जे मी आश्वासित केले तर त्याही पलाट जाऊन मी जनतेसाठीच माझे आयुष्य पणाला लावेन आणि जनतेची कामं करेन. मी तुम्हाला एक लाईन आठवून देऊ शकतो ज्याच्यामध्ये जे इथली नागरिक आणि इथली जनता जे काय अडचणींना सामोरे जात आहे. जसं की मॅन इज ब्रॉन टू ॲडव्हर्सिटी नॉट टू क्राय. माणूस हा जन्माला आला तर रडण्यासाठी नव्हे तर लढण्यासाठी. कधीपर्यंत तुमची जनता तुमच्या गावातील आतनूर नगरीमधील नागरिक किती दिवस आणखी त्या अडचणींना सामोरे जाणार आहेत आणि कधी त्या अडचणीवरती मार्ग निघणार आहे? खऱ्या अर्थानं हा जो प्रश्न तुम्ही मला केलेला आहे की मीच या ठिकाणी संघर्षमय जीवन या ठिकाणी जगलेलं आहे. आणि म्हणून आता उद्या मी जर जळकोट सभागृहात गेलो पंचायत समितीच्या, माझे वडील ज्या वेळेस गुरं राखत होते तर ते 3चा टाईम द्यायचे. म्हणजे 3ची गाडी उदगीर जळकोट गाडी आहे आमच्या इथून आणि ती गाडी येईपर्यंत बापू एवढे ढोरं सांभाळ. आणि तिथं जर अधिकारी भेटला नाही तर अक्षरशः माझ्या वडिलांची जी वाताहत होत होती. कारण तो गुरं राखणारा माणूस कुणाच्या वावरात सोडून दिलाय, इकडे अधिकारी भेटत नाही. आणि त्यासाठी मी सभागृहात गेल्यानंतर ते कागद मी नुसतं टेबलवर बसून राहणार नाही तर ते कागद त्या शेतकऱ्यांचं किंवा मजुरांचं कामगारांचं या ठिकाणी हातात घेईन आणि स्वतः मी व्हिडिओ वगैरे न बोलवता तो तुम्ही दिलेला जो मताचा अधिकार आहे तो मी माझ्या जनतेच्या सेवेसाठी अक्षरशः ते कागद पूर्ण टेबल घेऊन मी त्या व्यक्तीचं त्या कष्टकरी शेतकऱ्याचं स्वतः काम करून त्यांना चहा पाजून पंचायत समितीच्या सभागृहाच्या बाहेर या ठिकाणी आत्मीयतेनं करेन. म्हणजे कुठे ना कुठे ह्या मतदानानंतर तुमच्या नागरिकांना तुमच्या जनतेला चांगले दिवस येणार आहेत? 100%. कारण न भूतो न भविष्यती असा या ठिकाणी उमेदवार. कारण मी भावनिक माणूस आहे. मला जे हाल अपेष्टा या ठिकाणी मला स्वतः झालेले आहेत त्या यापुढील काळामध्ये माझ्या जनतेशी प्रामाणिकपणे या ठिकाणी राहण्याचा मी प्रयत्न करीन. आणि त्यांच्या सुखात तर राहीनच पण सगळ्यात जास्त मी त्यांच्या दुःखात सहभागी होणारा या ठिकाणी उमेदवार आहे. कुठे ना कुठे ज्या पद्धतीने जे नशा वाढत जात आहे गावोगावी, जसं दारू व्यवस्थेला घेऊन, तर त्याला घेऊन तुमचं काय सुधारण आणि तुमची काय टिप्पणी राहिली? सर तुम्ही खूप छान प्रश्न विचारलात. कारण मीच स्वतः कुठलंच व्यसन करत नाही. मी अंधश्रद्धा निर्मूलन या सर्व समित्यामध्ये काम केलेलं आहे. मी स्वतः सांगतो मी
सतत तरुणांना सांगत असतो. मी एक शिक्षक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनाही सांगतो, काही करा, व्यसनाच्या अधीन तुम्ही जाऊ नये. आणि म्हणून जी अनधिकृत या ठिकाणी दारूचे दुकान असतील, अनधिकृत जे या ठिकाणी काम आमच्या तरुणाचं आहे, त्याला मी निश्चितच या ठिकाणी आळा घालण्याचं काम माझ्या माध्यमातून निश्चित करेन. कुठे ना कुठे आपल्यासोबत काँग्रेसचे दुसरे पण जे कार्यकर्ते इथले जे नेते आहेत ते पण आपल्यासोबत जोडलेले आहेत. कैलास सोमोसे, आपण त्यांच्याशी पण सीधा संवाद साधणार आहोत. तर काय बोलणार तुम्ही येणाऱ्या निवडणुकीला घेऊन? ज्या पद्धतीने विरोधकांनी लातूरमध्ये ज्या पद्धतीने टिकमार केली होती की लातूरमधून आम्ही डॉक्टर विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून टाकू, आणि ज्या पद्धतीने त्यांना तिथं यश मिळालेलं आहे, तर त्या पद्धतीने कुठे ना कुठे काँग्रेसला तुमच्या आत्मूर नगरीमध्ये यश मिळण्याचे चान्सेस आहेत का तुम्हाला? गुत्ती जिल्हा परिषद गट जे आहे ना, त्याची लातूरची महानगरपालिका जी झाली त्याची पुनरावृत्ती गुत्ती गटामध्ये होणार आहे. आणि अशी आपल्या गुत्ती गटातून आपले काँग्रेसचे उमेदवार शांताबाई लक्ष्मणराव आदाळे आहेत. आणि आत्मूर पंचायत समिती गणाचे उमेदवार माधव जळबा वाघमारे सर प्राध्यापक हे अत्यंत गरीब परिस्थितीमधले आहेत. तर त्यांना असा आपल्या गुत्ती गटातील सगळ्या सर्कलचा जे मायबाप जनता जी आहे ना, ते जनता पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीमागे आहे. आणि नुसता विजय करणार नाहीत, तर महाविजय करून देणार आहेत जनता. पण माधवराव साहेब, कुठं ना कुठं असं पण बोललं जातं, फक्त निवडणूक जसं येते तसं दौरे केले जातात, पण जसं निवडणूक संपते ते दौरे कुठं ना कुठे भेटत नाहीत. जसं की मागील जे उमेदवार होते त्यांना निवडून देण्यात आलं होतं, ज्या पद्धतीने त्यांना मतदान झालं होतं, खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांना निवडून आणण्यात आलं होतं. पण ते ज्या पद्धतीने त्यांना निवडून आणल्यानंतर ते उमेदवार नंतरला कुठेही येऊन नागरिकांशी संवाद झालेला नाही, तर त्याला घेऊन तुमची काय टिप्पणी असेल? सर, या प्रश्नाला खूप मला तुम्ही अतिशय समर्पक असं प्रश्न विचारलेला आहात. मी या ठिकाणी जो 80 वर्षाचा इतिहास आहे, तो 80 वर्षाचा इतिहास निश्चितच या ठिकाणी मोडून काढीन. जरी माझ्याकडे श्रीमंती नसली तरी मी माझ्या 2 व्हीलर का होईना मी 100% जनतेला मी दर रविवारी या ठिकाणी प्रत्येक गावाला या ठिकाणी 100% भेट देत राहीन. आणि माझ्या ज्या गोर गरीब दीन दलित सर्व समावेशक जनतेसाठी मी अविरत या ठिकाणी कष्ट करणार आहे. हे नुसतं तुमच्या चॅनलवर सांगणं नव्हे, तर त्याचे प्रत्यक्षात पुढे काळामध्ये 5 वर्षात लोकांना वाटलं पाहिजे की असा उमेदवार पुन्हा लाभणे नाही. तर ज्या पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे, ज्या पद्धतीने उमेदवार जनतेला आणि नागरिकांना ज्या पद्धतीने आश्वासन देत आहेत, तर ते कशा पद्धतीने त्या आश्वासनावरती काम होणार आहे येणाऱ्या काळात आपण बघत राहू. तर असंच तुमचा साथ आणि संवाद असा आवाज तुमचा साथ आमची. थँक्यू सो मच. धन्यवाद सर.